ओके. आता आपण चेंबरलिनच्या दृष्टिकोनातून अल्पकालामध्ये किंवा अल्प कालावधीमध्ये याचं संतुलन कसं होतं, विक्रेते संतुलन कसं होतं, हे आपण आता समजावून घेणार आहोत. ओके. यापूर्वी आपण चेंबरलिनचा जो विक्रेत्याला उपलब्ध असणारा मागणी वक्र आहे त्या संदर्भात दृष्टिकोन समजावून घेतलाय. चेंबरलिन असं म्हणतो की त्याला विक्रेत्याला 2 प्रकारचे मागणी वक्र उपलब्ध असतात. ओके. एक म्हणजे प्रपोर्शनेट डिमांड कर्व किंवा प्रपोर्शनल डिमांड कर्व, ज्याला आपण प्रमाणबद्ध मागणी वक्र असं मराठीमध्ये म्हणू शकतो, आणि दुसरा परसिव्ड डिमांड कर्व, ज्याला आपण अपेक्षित मागणी वक्र असं म्हणू शकतो. ओके. प्रपोर्शनेट डिमांड कर्व किंवा हा जो प्रमाणबद्ध मागणी वक्र आहे की जो कॅपिटल DD ने दाखवला जातो, ओके, दाखवल्या आकृतीमध्ये, हा मागणी वक्र अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्या वाट्याला किती मागणी येते यावरून ठरते. सर्व उत्पादक एकसारखं वस्तू विकत असतात, बरोबर. वस्तुभेद काही अंश असतो, परंतु प्रत्येकाच्या वाट्याला जी एकूण मागणी असते त्यापैकी प्रत्येकाच्या वाट्याला एक विशिष्ट वाटा येत असतो. तो वाटा किती येतो यावरून हा कॅपिटल DD म्हणजे प्रमाणबद्ध मागणी वक्र निश्चित होतो. आणि दुसरा आहे परसिव्ड डिमांड कर्व. ओके. म्हणजे ज्याला आपण अपेक्षित मागणी वक्र असं म्हणतो. प्रत्येकाच्या वाट्याला किती मागणी येते अगोदर निश्चित झालेलं असतं. उदाहरणार्थ इथे OQ इतकी मागणी या विक्रेत्याच्या वाट्याला आलेली आहे आणि त्यावरून या प्रमाणबद्ध मागणी वक्रावरचा A बिंदू निश्चित होतो. ओके. या बिंदूला जी किंमत निश्चित होते OP, ती किंमत तो आकारतो. ओके. त्यामुळे या A बिंदूमधूनच या विक्रेत्याचा अपेक्षित मागणी वक्र काढावा लागतो किंवा काढला जातो. ओके. ज्याला आपण अपेक्षित मागणी वक्र असं म्हणतो. हा अपेक्षित मागणी वक्र काय दर्शवतो तर एक्झिस्टिंग जी किंमत आहे मार्केटमधली, प्रत्यक्षातली जी बाजारपेठेमधली जी किंमत आहे त्या किमतीला, इथं आता OP, त्या किमतीमध्ये जर आपण कमी जास्त केलं तर इतर जण प्रतिसाद देणार नाहीत अशा समजामध्ये हा विक्रेता आपले निर्णय घेत असतो. ओके. परंतु प्रत्यक्षातले जे इतर विक्रेते असतात ते प्रत्येक जण असाच विचार करतात आणि त्यामुळे सगळेच जण किमती वरखाली करतात, ऍडजस्ट करत असतात. याने जर किंमत कमी केली तर ते सुद्धा किमती कमी करत असतात. पण हा असं समजत असतो किंमत कमी करत असताना विक्रेता की इतर जण आपल्या किमती कमी करणार नाहीत आणि त्यामुळे इतरांचे जे हे आहेत ग्राहक, ते आपण पळवू शकू किंवा आपल्याकडे आकर्षून घेऊ शकू, आपल्याकडे खिचून घेऊ शकू असं त्याला वाटत असतं आणि त्यानुसार तो ऍक्ट होत असतो. ओके. त्याचं जे हे ऍक्ट होणं आहे किंवा ही जी त्याची कृती आहे ती अशा प्रकारच्या समजावर आधारित आहे की ज्याच्यामध्ये किंमत कमी करून इतरांचे ग्राहक वर्ग आकृष्ट करून घेता येतील आणि त्यामुळे किंमतीमधले जे ऍडजस्टमेंट आहेत, किमतीमधलं जे कमी जास्त करणं आहे त्याबद्दल त्याला अधिक अपेक्षा असतात. ओके. आणि त्यामुळे या प्रपोर्शनल डिमांड कर्ववर जे काही किमतीमधले रिफ्लेक्शन दिसतात, उदाहरणार्थ किंमत थोडीशी कमी केली, P वरून इथं खाली केली, तर इथे या DD या डिमांड वक्रावर, प्रपोर्शनल डिमांड वक्रावर थोडीशीच मागणी वाढेल. ओके. आणि ती सगळ्यांचीच वाढेल कारण सगळ्यांचीच किंमत कमी होईल, सगळेच जण किंमत कमी करतील. परंतु हा ज्यावेळेला किंमत कमी करायचा निर्णय घेतो त्यावेळेला तो असा विचार करतो की इतर जण आपल्या किमती कमी करणार नाहीत आणि त्यामुळे आपण किंमत कमी केली की आपल्याला जास्त ग्राहक वर्ग उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे किंमत इथं जर कमी केली P1 अशी, तर त्याला इथपर्यंत एवढ्याच विक्री न करता येता त्याला एवढी विक्री करता येईल. ओके. पुढे जाऊन आणखीन जास्त, हे एवढे ग्राहक वर्ग एवढ्या जो आहे एवढे ग्राहक वर्ग तो इतरांचे आकृष्ट करून घेऊ शकेल असं त्याला वाटत असतं आणि त्याप्रमाणे तो रिॲक्ट होत असतो. त्यामुळे ही त्याची जी मानसिकता आहे दर्शवण्यासाठी चेंबरलिननं दुसरा एक मागणी वक्र विचारात घेतला, ज्याला आपण त्याला परसिव्ड डिमांड कर्व असं म्हटलंय. ओके. किंवा अपेक्षित मागणी वक्र असं म्हटलंय. आणि हा अपेक्षित मागणी वक्र A बिंदूमधून काढला जातो. A बिंदूमधून का? कारण A बिंदू हा त्याच्या संतुलनाचा बिंदू आहे की त्याच्या वाट्याला आलेली ती उत्पादनाची पातळी आणि ती किंमत आहे की ज्या किमतीला तो सध्या विकतोय, तिथून तो निर्णय घेणार आहे कमी जास्त करण्याचे, म्हणून A बिंदू महत्वाचा. आणि या A बिंदूमधून हा परसिव्ड डिमांड कर्व किंवा अपेक्षित मागणी वक्र काढलाय की जो DD पेक्षा जास्त लवचिक आहे.
ओके, मूळ मागणी वक्रापेक्षा जास्त लवचिक आहे. तर अशा या मागणी वक्राच्या मदतीनं अल्प कालावधीमध्ये कशा प्रकारचं संतुलन होतं हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. ओके, आपण यापूर्वी पाहिलंय की अल्प कालावधीमध्ये सुद्धा किंवा ज्या वेळेला इतर उत्पादक मार्केटमध्ये प्रवेश करतात आणि मार्केटमध्ये विक्रेत्यांची संख्या वाढते त्यावेळेला हा मागणी वक्र डावीकडे सरकतो. प्रपोर्शनल डिमांड कर्व जो आहे डीडी, कॅपिटल डीडी, हा प्रपोर्शनल डिमांड कर्व डावीकडे सरकतो. ओके, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतलंय, मागच्या लेक्चरमध्ये आपण समजावून घेतलंय. ओके, परंतु इतरांचा प्रवेश करणं किंवा इतर काही जणांनी बाजारपेठ सोडून जाणं हे पूर्णतः कशावर अवलंबून आहे, तर हे पूर्णतः उत्पादन प्रक्रियेच्या कालावधीवर अवलंबून आहे. ओके, दीर्घ कालावधी असेल म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये सगळे घटक जर बदलता येणार असतील तरच काही जण नव्यानं प्रवेश करू शकतात किंवा तरच काही जण मार्केट सोडून जाऊ शकतात. ओके, त्यामुळे अल्प कालावधीमध्ये नवीन मार्केटमध्ये कुणी येणं आणि मार्केटमधून कुणी बाहेर जाणं हे संभवत नाही, ही सिच्युएशन उपलब्ध नाही. त्यामुळे अल्प कालावधीमधलं चेंबरलिन म्हणतो ते जे संतुलन आहे ते सामान्य संतुलनासारखंच आहे. अल्प कालावधीमधलं हे संतुलन कशा प्रकारचं आहे हे आकृतीच्या सहाय्याने आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, इथे आता डीडी हा प्रपोर्शनेट डिमांड वक्र आहे. ओके, हा प्रपोर्शनल डिमांड वक्र आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या ए बिंदूतून काढलेला हा डी0 किंवा डी0 हा परसिव्ड डिमांड वक्र आहे, म्हणजे अपेक्षित मागणी वक्र आहे. हा प्रमाणबद्ध मागणी वक्र आहे की जो मार्केटमधनं ठरलाय, आणि हा परसिव्ड डिमांड वक्र आहे की जो कशातून ठरलाय, तर त्याच्या अपेक्षांमधनं ठरलेला आहे. ओके, ज्याला आपण अपेक्षित मागणी वक्र ठरवतो म्हणतो. आणि या अपेक्षित मागणी वक्राच्या आधारे काढलेला हा मार्जिनल रेव्हेन्यू वक्र आहे. ओके, मार्जिनल रेव्हेन्यू वक्र आहे. आपण मार्जिनल रेव्हेन्यू वक्र अपेक्षित मागणी वक्राच्या माध्यमातून का काढतो? अपेक्षित मुळात मागणी वक्र आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू वक्र दोन्ही सारखेच असतात. ओके, कुठल्याही मार्केटमध्ये एकच असतात. ओके, ऍव्हरेज रेव्हेन्यू वक्रावरून मागणी वक्र तयार होतो की मागणी वक्र हाच ऍव्हरेज रेव्हेन्यू वक्र असतो. तर हा जो डीडी आहे हा अपेक्षित मागणी वक्र आहे. आणि हा अपेक्षित मागणी वक्र काय आहे, तर तो स्वतः जो विक्रेता स्वतः जो किमतींमध्ये ऍडजस्टमेंट करणार आहे, कमी जास्तपणा करणार आहे, आणि तो त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्यानुसार इतरांचे ग्राहक वर्ग आपल्याकडे आकृष्ट होण्याच्या त्या सगळ्या अपेक्षा या मागणी वक्रावर रिफ्लेक्ट होत आहेत किंवा मागणी वक्रामधून सामोरे येत आहेत, स्पष्ट होत आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होतंय, तर हे जे निर्णय घेणार आहे तो किंमत कमी करण्याचे की किंमत जास्त करण्याचे, त्या निर्णयावरून त्याचा रेव्हेन्यू ऍव्हरेज रेव्हेन्यू ठरणार आहे, त्या निर्णयावरून त्याचा सरासरी प्राप्ती ठरणार आहे. म्हणून हा जो मागणी वक्र आहे तोच सरासरी प्राप्ती वक्र असं गृहीत धरून त्याच्या आधारे या मागणी वक्राच्या आधारे हा रेव्हेन्यू वक्र काढलेला आहे. हा सीमांत प्राप्ती वक्र काढलाय. ओके, या अपेक्षित मागणी वक्राच्या आधारे हा सीमांत प्राप्ती वक्र काढलाय. ओके, तर हा सीमांत प्राप्ती वक्र आहे. MR0 हा सीमांत प्राप्ती वक्र आहे. ठीक आहे. त्यानंतर SMC हा शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट कर्व आहे, म्हणजेच अल्प कालावधीमधील सीमांत खर्च वक्र आहे. आणि SAC हा शॉर्ट रन ऍव्हरेज कॉस्ट कर्व आहे, हा अल्प कालावधीमधील सरासरी खर्च वक्र आहे. ओके, हा सीमांत खर्च वक्र आहे, हा सरासरी खर्च वक्र आहे, दोन्ही अल्प कालावधीमधील आहेत. आपण अल्प कालावधीमधलं संतुलन पाहतो आहोत. ठीक आहे. इथे आता नेहमीप्रमाणे ई बिंदूमध्ये संतुलन होतं. इथे जी संतुलनाची अट आहे ती या ई बिंदूपाशी संतुलनाची अट पूर्ण होते. संतुलनाच्या ज्या दोन अटी आहेत, पहिली अट कोणती आहे, तर MR = MC. बरोबर आहे, ही अट पूर्ण होते. मार्जिनल रेव्हेन्यू बरोबर मार्जिनल कॉस्ट, सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती किंवा सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च, ही पहिली अट पूर्ण होते. आणि दुसरी अट कोणती, हा जो सीमांत खर्च जो आहे, सीमांत खर्च वक्र, तो सीमांत प्राप्ती वक्राला खालून वर जाताना छेदला पाहिजे. ओके, ही दुसरी अट आहे. म्हणजे थोडक्यात मार्जिनल कॉस्टचा जो स्लोप आहे, ओके, स्लोप हा मार्जिनल रेव्हेन्यूचा जो स्लोप आहे, इथे काढता येत नाहीये, मार्जिनल रेव्हेन्यूचा जो स्लोप आहे त्या स्लोप पेक्षा जास्त असला पाहिजे.
ओके, तर डेल्टा एम सी ग्रेटर दॅन डेल्टा एम आर. ओके, ज्यांना गेल्या वर्षी इक्विटी त्यांना हे समजू शकेल, पण हे समजायला हवं असं पण नाही. तर इथे आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे की हा जो सीमांत खर्च वक्र जो आहे तो सीमांत प्राप्ती वक्राला खालून वर जाताना छेदला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो छेदतोय. म्हणून ई हा जो बिंदू आहे हा संतुलनाचा बिंदू आहे. तर किती तो संतुलित होतोय. या संतुलित बिंदूपाशी क्यू ही त्याची तेवढा तो पुरवठा करतोय, तेवढं उत्पादन तो करतोय आणि त्या बिंदूपाशी निर्धारित होणारी ए ही ए क्यू ही किंमत तो आकारतोय. म्हणजे एकूण ओपी ही किंमत तो आकारतोय. ओके, ओपी एवढी किंमत तो आकारतोय. ठीक आहे. आणि हा जो बिंदू आहे हा बिंदू प्रत्येकाच्या बाबतीत आहे. अल्प कालावधीमधले जे सगळे विक्रेते आहेत ते सगळे विक्रेते एकसारखंच उत्पादन विकतायत इथं असं आपण गृहीत धरतोय. ओके, वस्तुभेद हे मक्तेदारी युक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, हे बरोबर आहे. परंतु इथं सिम्प्लिसिटीसाठी चेंबरलिननं असं गृहीत धरलं की सगळे एकसारखी वस्तू विकतायत आणि सगळे एकच किंमत आकारतायत असं गृहीत धरलंय. त्यामुळे हा त्या अर्थव्यवस्थेमधल्या त्या बाजारपेठेमधल्या त्या इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक उत्पादकाचा वक्र असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला आलेली हा पुरवठा आहे, एवढा पुरवठा तो करतोय. ओके, आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेली ही किंमत आहे. ओके, त्यामुळे या ए बिंदूतनं आता डी हा किंवा D0 हा जो आहे हा प्रपोर्शनल डिमांड कर उपलब्ध होतोय. ओके, आपण त्याला प्रमाणबद्ध मागणी वक्र म्हणतो. हा प्रमाणबद्ध मागणी वक्र उपलब्ध होतोय. ओके, आणि या प्रमाणबद्ध मागणी वक्रावरचा बिंदू आणि आता या परसिव्ड डिमांड वक्र म्हणजे अपेक्षित मागणी वक्राचा बिंदू हे एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतायत त्या बिंदूमध्येच तो संतुलित होतोय. ओके, हे असं का घडतंय? हे अशासाठी घडतंय की हा जो बिंदू आहे हा ए बिंदू हा ऍक्च्युली डीडी वक्रावरचा या प्रमाणबद्ध मागणी वक्रावरचा बिंदू आहे आणि या बिंदूमधूनच हा वक्र गेला, अपेक्षित मागणी वक्र गेलेला आहे. आणि या अपेक्षित मागणी वक्रावरून एम आर वक्र बनलेला आहे आणि या एम आर वक्र एमसी वक्राला ज्या बिंदूमध्ये छेदतोय तिथे संतुलन होतं. ओके, त्यामुळे हा संतुलनाचा बिंदू आहे. ठीक आहे, आता संतुलनाची सिच्युएशन काय? या संतुलनाच्या सिच्युएशन मध्ये हा विक्रेता जो आहे हा विक्रेता ओपी ही किंमत आकारतोय. ओके, नेहमीप्रमाणे ओपी ही किंमत आकारतोय कारण ती मागणी वक्रावरून ठरणार आहे. ओके, ओपी ही किंमत आकारतोय. ही ओपी किंमत आकारत असताना त्याचा खर्च मात्र जी बिंदू इतका आहे म्हणजे Q0G हा एवढा त्याचा खर्च आहे प्रत्येक नगामागे येणारा. ओके, किंवा OL एवढा खर्च असं म्हणायला हरकत नाही कारण OL आणि GQ दोन्ही सारखेच आहेत. हा रेषाखंड आणि हा रेषाखंड दोन्ही सारखेच आहेत. त्यामुळे हा एवढा त्याला खर्च येतोय प्रत्येक नगामागं आणि किंमत मात्र तो ओपी इतकी आकारतोय. त्यामुळे किंमत खर्चापेक्षा जास्त आहे प्रत्येक नगामागे, त्यामुळे नफा जास्त होतो त्याला. प्रत्येक नगामागे त्याला PL इतका किंवा AG इतका नफा होतोय आणि त्यामुळे AGLP0 एवढा त्याला एकूण नफा होतोय असं म्हणता येतं. हा उत्पादक आता नफ्यामध्ये आहे. ठीक आहे, हा उत्पादक आता नफ्यामध्ये आहे. ओके, कारण त्याचा एकूण जो खर्च आहे तो खर्च या LGQ0O या चौकोनाने दिसतोय कारण हा प्रत्येक नकामागे येणारा हा सरासरी खर्च वक्राचा बिंदू आहे. जी हा सरासरी खर्च वक्राचा बिंदू आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे प्रत्येक नकामागे येणारा जो खर्च आहे ज्याला आपण GQ किंवा LO म्हणतो आहोत, हा जो खर्च आहे हा खर्च प्रत्येक नकामागे एवढाच खर्च होतो, मात्र त्याला किंमत मात्र EQ इतकी मिळते, ही इथपासून एवढी किंमत मिळते. ओके, आणि त्यामुळे त्याला नफा जास्त होतो आणि त्यामुळे एकूण त्याला आता हा जो आहे हा विक्रेत्याला अतिरिक्त स्वरूपाचा नफा होतोय, सुपर नॉर्मल प्रॉफिट होत आहे. ओके, त्याला अतिरिक्त स्वरूपाचा नफा होतोय, त्याला इथे नॉर्मल प्रॉफिट होत नसून तर सुपर नॉर्मल प्रॉफिट होत आहे. ओके, परंतु अल्प कालावधीमध्ये आपल्याला ठाऊक आहे अल्प कालावधीमध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेतल्या बाजारपेठेमधल्या विक्रेत्याला तोटा देखील होऊ शकतो आणि नॉर्मल प्रॉफिट देखील होऊ शकतो. ओके, हे आपण यापूर्वी सामान्य संतुलनामधून समजावून घेतलंय की सामान्य स्वरूपाच्या संतुलनाची स्थिती आपण बघितली होती. म्हणजे हा वक्र न बघता चेंबरलिनचा जो अपेक्षित मागणी वक्र तो वक्र न बघता जी संतुलनाची स्थिती समजावून घेतली त्या व्हिडिओमध्ये हे आहे. तिथे आपण बघितलं होतं की तिन्ही अल्प कालावधीमध्ये तिन्ही प्रकारच्या शक्यता संभावतात. अल्प कालावधीमधला जो विक्रेता आहे हा विक्रेता तोट्यामध्ये पण असू शकतो, नफ्यामध्ये पण असू शकतो किंवा सामान्य नफ्याच्या स्थितीमध्ये सुद्धा असू शकतो. तो तोट्यामध्ये आहे, नफ्यामध्ये आहे की सामान्य नफा मिळवतोय हे पूर्णपणे हा SAC जो आहे तो कुठे आहे त्याच्या पोझिशनवर अवलंबून असेल. थोडक्यात उत्पादन प्रक्रियेचा खर्च त्याला काय येतो यावर ते अवलंबून राहणार आहे, ना की बाजारपेठेमधल्या किमतीवर. बाजारपेठेमधली किंमत बदलणार नाहीये.
ती तेवढीच राहणार आहे. ओके, नफा त्यावरून ठरणार नसून तर ॲव्हरेज कॉस्ट कर्व, अल्प कालावधीमधला जो ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे, तो अल्प कालावधीमधला जो सरासरी खर्च वक्र आहे, त्याची पोझिशन काय आहे त्यावरून ते ठरणार. हा सरासरी खर्च वक्र इथे असा, इथे याच्या ऐवजी इथे असता अशा प्रकारे SAC1 म्हणूया त्याला आपण, अशा प्रकारे इथे असता तर त्याला काय झालं असतं, त्याला सामान्य स्वरूपात नफा झाला असता. ओके, सामान्य स्वरूपाचा नफा झाला असता. ठीक आहे. जर हा SAC जो वक्र आहे तो वक्र जर हा SAC हा जो वक्र आहे, हा वक्र जर अशा प्रकारे इथे असता आणि ए बिंदूमध्ये तो स्पर्श करत असता, ओके, SAC1 की जो ए बिंदूमध्ये स्पर्श करतोय, ओके, आणि ए बिंदूमध्ये स्पर्श करत असल्यामुळे तिथे त्याला त्याचा जो खर्च आहे तेवढाच त्याचा जो खर्च आहे, एक मिनिट, ओके सॉरी, तर त्याचा जो खर्च आहे या आता हा SAC वक्र जर इथे असता तर त्याचा जो खर्च आहे तो EQ इतका असता आणि त्याला किंमत पण EQ इतकीच मिळाली असती, म्हणजेच PO इतकी मिळाली असती, आणि त्यामुळे हा जो नफा त्याला आता होतोय तो मिळाला नसता, कारण किंमत आणि त्याचा खर्च दोन्ही सारखेच झाले असते. बरोबर आहे, किंमत आणि खर्च दोन्ही सारखेच झाले असते. ठीक आहे. हा जर SAC वक्र हा जर असा या सीमांत प्राप्तिवक्राच्या बाहेर असता, सॉरी सरासरी प्राप्तिवक्राच्या बाहेर असता, SAC2, तर त्याला तोटा झाला असता. ओके, तर त्याला तोटा झाला असता, म्हणजे कारण किंमत त्याला एवढीच मिळाली असती OP इतकी, मात्र त्याचा खर्च मात्र जास्त झाला असता आणि त्यामुळे त्याला एवढा तोटा झाला असता. ओके, त्याला एवढा तोटा झाला असता, येतं लक्षात. त्यामुळे या अल्प कालावधीमध्ये याला जो नफा किंवा तोटा होतोय, हा तोटा किमतीवर अवलंबून असून त्याला नफा होणार, तोटा होणार की अतिरिक्त तोटा होणार, की एक्स्ट्रा तोटा होणार, जादा तोटा होणार, सुपर नॉर्मल प्रॉफिट होणार, अतिरिक्त नफा मिळणार, हे पूर्णतः त्याचा SAC ॲव्हरेज कॉस्ट काय आहे आणि ॲव्हरेज कॉस्ट कर्व अल्प कालावधीमधला सरासरी खर्च वक्र कुठे आहे यावर अवलंबून असणार आहे. ओके, त्यामुळे ह्या 3 सिच्युएशन मी 3 वेगळ्या आकृतीमध्ये दाखवल्या, तुम्हाला एकाच आकृतीमध्ये दाखवल्या. फक्त SAC वक्राची पोझिशन जर त्याला अतिरिक्त नफा होणार असेल तर SAC वक्र खाली येईल या मागणी वक्राच्या किंवा सरासरी प्राप्ती वक्राच्या, की ज्याला आपण परसिव्ड डिमांड कर्व म्हणतो आहोत, अपेक्षित प्राप्ती वक्र, अपेक्षित मागणी वक्र, त्या वक्राच्या खाली येईल. SAC वक्र खाली असेल तर त्याला अतिरिक्त नफा होतोय. जर तो वक्र ए बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर त्याला सामान्य स्वरूपाचा नफा होतोय, अतिरिक्त नफा होत नाहीये. किमतीमध्ये समाविष्ट असणारा उत्पादन खर्च इतकाच त्याला नफा होतोय. ओके, आणि जर तो बाहेर असेल तर त्याला मात्र तोटा होतोय, कारण खर्च वाढतोय किमतीपेक्षा. ओके, ही अल्प कालावधीमधली स्थिती आहे. ठीक आहे. चेंबरलिन असं मानतात की अल्प कालावधीमध्ये उत्पादक संतुलित होण्यासाठी, चेंबरलिनचा दृष्टिकोन आपण समजावून घेत आहोत, अल्प कालावधीमध्ये हा जो विक्रेता आहे, हा विक्रेता संतुलित होण्यासाठी 2 प्रकारच्या अटी पूर्ण व्हायला हव्यात. ओके, 2 प्रकारच्या अटी पूर्ण व्हायला हव्यात. एक म्हणजे MR = MC, ही पहिली अट पूर्ण व्हायला हवी. ओके, आणि दुसरी अट अशी की जे प्राइस आउटपुट कॉम्बिनेशन आहे, MR = MC पासून जे प्राइस आउटपुट कॉम्बिनेशन आहे, ओके, ते अशा प्रकारे व्हायला हवं की जिथे परसिव्ड डिमांड कर्व DD आणि प्रपोर्शनल डिमांड कर्व पुन्हा एकदा एकमेकाला छेदले पाहिजेत. ओके, इथे चेंबरलिन 2 अटी सांगतायत. MR = MC नेहमीची अट आहे, MR = MC आणि MC वक्र खालून वर गेला पाहिजे, ही एकच अट गृहीत धरली पाहिजे, ही एकच अट आहे इथे दोन्ही मिळून. ओके, एक म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट, सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च दोन्ही समान झाले पाहिजेत, आणि मार्जिनल कॉस्ट कर्व मार्जिनल रेव्हेन्यू वक्राला खालून वर जाताना छेदला पाहिजे, ही पहिली अट पूर्ण व्हायला हवी. ओके, आणि दुसरी अट पूर्ण व्हायला पाहिजे, MR = MC पाशी जी प्राइस आणि आउटपुट कॉम्बिनेशन तयार होतं, ओके, हे प्राइस आणि आउटपुट कॉम्बिनेशन तयार होतं ते अशा ठिकाणी तयार व्हायला पाहिजे, संतुलनाचं आउटपुट संतुलनाचं कॉम्बिनेशन, की जिथे परसिव्ड डिमांड कर्व आणि
प्रपोर्शनेट डिमांड कर्व म्हणजे अपेक्षित मागणी वक्र आणि हा जो प्रपोर्शनेट डिमांड कर्व आहे किंवा ज्याला आपण प्रमाणबद्ध मागणी वक्र आहे ते दोन्ही त्या बिंदूमध्ये एकमेकाला छेदले पाहिजेत. ओके, आत्ताच्या आपल्या आकृतीमध्ये आपण बघतोय इथे त्याचं संतुलन होत आहे, बरोबर ना. इथे त्याचं हे दोन्ही वक्र मी काढून टाकतो, तुमचं कन्फ्युजन नको. ओके, इथे त्याचं इथे या बिंदूपाशी त्याचं संतुलन होतंय, या ए बिंदूपाशी त्याचं संतुलन होतं. ई बिंदू हा संतुलनाचा बिंदू आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे एम आर इक्वल टू एम सी आणि मागे मार्जिनल कॉस्ट वक्र म्हणजे एमसी कर्व, एमसी वक्र एम आर वक्राला खालून वर जाताना छेदतोय, ही अट इथं पूर्ण होते. आणि दुसरी अट जी आहे त्याचं जे ओक्यू ए उत्पादनाचं आउटपुटचं आणि किमतीचं जे कॉम्बिनेशन आहे ते अशा बिंदूपाशी होते जिथे परस्यूड डिमांड कर हा परस्यूड डिमांड कर आणि प्रपोर्शनल डिमांड कर दोन्ही एकमेकाला छेदत आहेत. ही दुसरी अट पण पूर्ण होते. म्हणून इथे आता हा विक्रेता पूर्णपणे संतुलनाच्या अवस्थेमध्ये आहे असं म्हणता येतं. ओके, चेंबरलिनने ह्या दोन प्रकारच्या अटी सांगितलेल्या आहेत. ओके, आता आपण हा अल्प कालावधीमधला संतुलनाची स्थिती आपण समजावून घेतली. ओके, आता आपण चेंबरलिनचा जो दीर्घ कालावधीमधला दृष्टिकोन आहे संतुलनाचा तो देखील आपण समजावून घेऊया, थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, दीर्घ कालावधीमध्ये काय घडतंय. ओके, आपण यापूर्वी बघितलं की दीर्घ कालावधी हा असा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रियेचे चारही उत्पादन घटक बदलले जाऊ शकतात. ओके, चारही उत्पादन घटक बदलते असतात. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन चारही बदलता येतात. आणि चारही बदलते असल्यामुळे काय होतं, मार्केटमध्ये नवीन उत्पादक प्रवेश करू शकतो किंवा एखाद्याला तोटा होत असेल तर तो बाहेर जाऊ शकतो. ओके, एखादा उत्पादक नव्यानं मार्केटमध्ये प्रवेश करू शकतो किंवा एखाद्याला तोटा होत असेल तर तो बाहेर जाऊ शकतो. ओके, त्यामुळे दीर्घ कालावधीमध्ये संतुलन ही ऍडजस्टमेंटची प्रक्रिया आहे, लॉंग रन ऍडजस्टमेंटची प्रक्रिया आहे. दीर्घ कालावधीमध्ये संतुलन ही एक प्रक्रिया आहे, तडजोडीची किंवा तडजोड होत जाणारी पुढे पुढे जाणारी प्रक्रिया आहे. ओके, लॉंग रन मधल्या ही संतुलनाची प्रक्रिया स्पष्ट करताना ही दोन स्टेप चेंबरलिन मानतायत. ओके, पहिली दोन टप्प्यांमधून संतुलनाची प्रक्रिया जाते. पहिला टप्पा म्हणजे ऍडजस्टमेंट इन द नंबर ऑफ फर्म्स अलोन विदाउट प्राइस कॉम्पिटिशन. एक पहिल्या टप्प्यात त्यांनी म्हटलंय की कुठल्या प्रकारची प्राइस कॉम्पिटिशन नसताना बाजारपेठेमध्ये ज्या सध्याच्या ज्या या आहेत कोण विक्रेते आहेत किंवा उत्पादन संस्था आहेत त्यांच्या बाबतीत घडणारी संतुलनाची स्थिती. आणि मग प्राइस कॉम्पिटिशन सुरू होऊन लॉंग रन हा प्रस्थापित होणं, संतुलन प्रस्थापित होणं. ओके, विथ झिरो इकॉनॉमिक प्रॉफिट, कुठल्या प्रकारचा अतिरिक्त नफा न मिळता सामान्य नफ्यामध्ये संतुलित अवस्था जाणं, अशी दुसरी अवस्था. ओके, अशा दोन अवस्थांमधून संतुलनाची प्रक्रिया जाते असं चेंबरलिन मानतायत. ओके, पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलंय तर सध्या जी ही आहे काय बाजारपेठेमधल्या विक्रेत्यांची जी संख्या आहे ती संख्या कायम राहून संतुलनाची स्थिती प्राप्त होणं. आणि मग पुन्हा एकदा प्राइस कॉम्पिटिशन सुरू होते. प्राइस कॉम्पिटिशन का सुरू होते, कारण नव्यानं दीर्घ कालावधी आहे, नव्यानं काही जण मार्केटमध्ये प्रवेश करत असतात, पुन्हा काही जण बाहेर पडत असतात. अशा परिस्थितीमध्ये काही जणांनी प्रवेश केल्यामुळे काही जण बाहेर पडल्यामुळे ऑटोमॅटिकली पुन्हा एकदा ही संतुलनाची स्थिती पुढे पुढे सरकत जाऊन अशा स्थितीला येणं मार्केट की ज्या स्थितीला फक्त सामान्य नफा शिल्लक आहे, जिथे इकॉनॉमिक प्रॉफिट म्हणजे अतिरिक्त नफा मिळत नाहीये, आर्थिक स्वरूपाचा नफा मिळत नाहीये, जादा नफा मिळत नाहीये, अशा स्थितीला ही संतुलनाची अवस्था पोहोचणं. ओके, अशा दोन अवस्थेमध्ये त्यांनी ही एकंदरीत संतुलनाची प्रक्रिया जी आहे ती स्पष्ट केली आहे. आकृतीच्या साहाय्याने आपण ही प्रक्रिया थोडक्यात समजावून घेऊया. ओके, इथे आता आकृतीमध्ये आपण अगोदर हा डीडी ओके हा D1 ओके ओके D2 एक मिनिट एकच मिनिट. हा जो D2 आहे हा अगोदरचा प्रपोर्शनेट डिमांड कर्व आहे. ओके, प्रमाणबद्ध मागणी वक्र आहे. आणि हा D0 जो आहे हा वक्र
हा सुद्धा सुरुवातीचा प्रमाणबद्ध वक्र आहे आणि या दोन्ही वक्र या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतायत. ओके, हा समजा बिंदू ए बिंदू आहे मगाच सारखा. ठीक आहे, हा ए बिंदू आहे. आता इथं आता हा ए बिंदू आहे. ओके, हा सुरुवातीचा बिंदू आहे. आता आपण बघितलं की या बिंदूमध्ये एम आर इक्वल टू पण एमसी पण झालेलं आहे. ओके, मगाशी आपण बघितलं कारण त्याच बिंदूमध्ये एम आर इक्वल टू एमसी होऊन ते संतुलित झालेले असतात. ओके, त्यामुळे हा संतुलनाचा सुरुवातीचा बिंदू आहे. ओके, आता इथं या बिंदूपाशी हे ज्या वेळेला सगळेजण कार्यरत आहेत मार्केटमध्ये, सगळ्याच उत्पादनांच्या बाबतीत, उत्पादकांच्या बाबतीत किंवा विक्रेत्यांच्या बाबतीत हा संतुलनाचा बिंदू आहे. त्यावेळेला काय घडतंय तर इथे आता हा जो लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे, हा LAC हा लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे, दीर्घ कालावधीमधला सरासरी खर्च वक्र आहे. इथं आता आपण सीमांत खर्च वक्र दाखवलं नाहीये, कारण सीमांत खर्च वक्र दाखवला तर ते किचकट होत जाईल म्हणून तो दाखवलं नाहीये. ठीक आहे, तर इथं आपण असं गृहीत धरतो की D2 म्हणजे प्रपोर्शनेट डिमांड वक्र आणि प्रमाणबद्ध डिमांड वक्र की मागणी वक्र आणि आपला अपेक्षित मागणी वक्र दोन्ही या बिंदूमध्ये छेदतात आणि हाच MR इक्वल टू MC दर्शवणारा बिंदू सुद्धा आहे. इथून तो MR इक्वल टू एमसीचा असा वक्र येईल. ओके, त्यामुळे असं आपण गृहीत धरतोय. तर त्यामुळे काय होतंय तर इथे हा संतुलनाचा बिंदू आहे. आता या संतुलनाच्या बिंदूपाशी LAC वक्रावरचा बिंदू जो आहे तो बाहेर आहे, LAC वक्र खाली आहे त्याच्या, त्यामुळे इथे अतिरिक्त नफा होतोय. ओके, इथं अतिरिक्त नफा होतोय. आता इथं अतिरिक्त नफा होत असल्यामुळे सिच्युएशन काय आहे, इथं अतिरिक्त नफा होतोय बघा, कारण हा LAC खाली आहे बरोबर ना. हे बाकीचे वक्र तुम्ही जर विचारात घेतले नाहीत तर हा संतुलनाचा बिंदू इथे एवढी किंमत तो आकारतोय या बिंदूपाशी निर्माण होणारी, आणि खर्च मात्र एवढाच येतोय, इथून एवढाच त्याला खर्च येतोय आणि किंमत मात्र ही वरच्या भागापर्यंत इथपर्यंत आकारतोय, आणि त्यामुळे प्रत्येक नगामागा त्यावेळेला एवढा नफा होतोय आणि त्यामुळे त्याला साधारणपणे एवढा नफा होतोय. ओके, या चौकोना इतका नफा होतोय, एवढा त्याला नफा होतोय, प्रत्येकाला एवढा नफा होतोय असं म्हणायला हरकत नाही. ओके, आता सिच्युएशन काय, हा प्रत्येकाला एवढा नफा होत असल्यामुळे होतंय काय की हे बाकीचे मार्केटच्या बाहेर जे आहेत, हे मार्केटच्या बाहेर असणारे विक्रेते हा नफा पाहून त्याच्या या मार्केटकडे आकृष्ट होत आहेत. ओके, मार्केटच्या बाहेर असणारे विक्रेते हा नफा पाहून या मार्केटकडे आकृष्ट होत आहेत. लक्षात घ्या, आता हे मार्केटकडे आकृष्ट झाल्यामुळे काय होणार, नवीन उत्पादक किंवा विक्रेते बाजारपेठेमध्ये प्रवेश करणार. ओके, आता नवीन उत्पादकांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला तर काय होणार आहे, या प्रपोर्शनेट डिमांड कर्व त्याचा काय परिणाम होणार आहे, आपण मागच्या लेक्चरला बघितलं की जर नवीन विक्रेत्यांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला तर हा प्रपोर्शनेट डिमांड कर्व म्हणजे हा जो कॅपिटल डिमांड वक्रांना आपण दाखवलाय, कॅपिटलने दाखवलाय, हा जो D2 जो आहे, ओके, हा D2 जो वक्र आहे, हा वक्र काय होणार आहे, डावीकडे सरकणार आहे. ओके, डावीकडे का सरकणार आहे याचं कारण आपण मागच्या लेक्चरला बघितलं, तो व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकाल. ओके, डावीकडे का सरकतोय याचं महत्वाचं कारण असं आहे की हा जो प्रपोर्शनेट डिमांड कर्व आहे, हा प्रपोर्शनेट डिमांड कर्व प्रत्येकाच्या वाट्याला किती मार्केट येतं त्यावरून ठरत असतो, त्या आधारे तो प्रत्येकाला उपलब्ध होत असतो. आणि त्यामुळे नव्यानं मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये लोकांनी प्रवेश केला, विक्रेत्यांनी प्रवेश केला की प्रत्येकाच्या वाट्याला येणारी जी मागणी आहे ती काय बदलणार नाहीये, कारण बाजारपेठेमधली किंमत काय बदलणार नाही, ती किंमत आहे तीच आहे. ओके, त्यामुळे किंमत काय बदलणार नाहीये आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला येणारी जी मागणी आहे ती मागणी स्थिर आहे. ओके, ती मागणी स्थिर असल्यामुळे काय होईल, ती मागणी स्थिर असल्यामुळे तिथं प्रत्येकाच्या वाट्याला येणारी मागणी स्थिर असल्यामुळे तो जो मागणी वक्र आहे, हा, तर काय होईल, हा जो इथं आता काय होणार, समजा एका उदाहरणात समजावून घेऊया. ओके, समजा प्रत्येकाच्या वाट्याला 100 नग एवढी मागणी येते, रोजची मागणी. बाजारपेठेमध्ये अनेक उत्पादक आहेत, अनेक विक्रेते आहेत. ओके, आणि प्रत्येकाच्या वाट्याला 100 नगांची, रोजचे 100 नग प्रत्येक जण विकतोय मार्केटमध्ये. ओके, आणि प्रत्येकाला सुपर नॉर्मल प्रॉफिट होते, कारण प्रत्येक जण ए बिंदूपाशी संतुलित आहे. आता हे प्रत्येकाला सुपर नॉर्मल प्रॉफिट होतंय हे बघून बाहेरचे काही विक्रेते बाजारपेठेमध्ये प्रवेश करतील, ते व्यवसायामध्ये येतील, आणि त्यांनी प्रवेश केल्यामुळे काय होईल, त्यांनी प्रवेश केल्यामुळे आता जे प्रत्येकाच्या वाट्याला एकूण मागणी जी आहे ती काय बदलणार नाहीये. समजा एकूण मागणी 1000 नगांची आहे आणि 10 जण आहेत आणि प्रत्येकाच्या वाट्याला 100 नग घेत आहेत. ओके, हे आता इथं 10 जण होते, त्यातले 15 जण झाले.
म्हणून काही 1,000 नगांची मागणी वाढणार नाहीये. ती एकूण वस्तूची मागणी तेवढीच राहणार त्या मार्केटमधली, बरोबर आहे. मात्र ही मागणी आता 15 नगांची जी आहे ती या सॉरी प्रत्येकाची ही जी मागणी आहे एकूण 1,000 नगांची मागणी ती आता 10 ऐवजी 15 जणांमध्ये विभागली जाईल. ओके, 15 जणांमध्ये विभागली जाईल आणि 15 जणांमध्ये विभागली जात असल्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला आता कमी मागणी येणार. ओके, आणि कमी मागणी आल्यामुळे हा जो D2 वक्र जो आहे तो डावीकडे सरकणार आणि तो D1 असा होणार. येते लक्षात. आता हा D2 हा वक्र D1 असा वक्र झाला. ठीक आहे, हा D1 झाल्यामुळे काय झालंय, D1 झाल्या लक्षात घ्या. आता हा D1 वक्र झालाय. D1 झाल्यानंतर मात्र हा जो विक्रेता आहे हा विक्रेता त्याच्या त्या पूर्वीच्याच परस्यूट डिमांड वक्रावर आहे, तो बदलला नाहीये. तो D0 हा जो त्याचा पूर्वीचा परस्यूट डिमांड वक्र आहे किंवा पूर्वीचा त्याचा जो अपेक्षित मागणी वक्र आहे त्या अपेक्षित मागणी वक्रावरच तो आहे. आता त्याच मागणी वक्रावर तो असल्यामुळे आता संतुलनाचा बिंदू A कडून H कडे सरकला, कारण इथं आता त्याचा परस्यूट डिमांड वक्र म्हणजे अपेक्षित मागणी वक्र या प्रमाणबद्ध मागणी वक्राला H बिंदूमध्ये आता छेदतोय, त्यामुळे संतुलनाचा बिंदू आता इथे सरकला. ओके, इथे आता सीमांत याचा जो मागणी वक्र आहे सॉरी सरासरी खर्च वक्र जो आहे तो आता H बिंदूमध्ये इथे स्पर्श करतोय. त्यामुळे या सिच्युएशनला हा जो विक्रेता आहे हा HQ1 किंवा P1 एवढी किंमत आकारतोय, ही एवढी किंमत तो आकारतोय आणि खर्च पण तेवढाच आहे आणि त्यामुळे इथे त्याला आता सामान्य नफा होतोय. ओके, इथे त्याला आता सामान्य नफा होतोय. आता सामान्य नफा इथं होतोय आणि ते संतुलित झालेलं आहे. ओके, ही संतुलनाची स्थिती आहे. ठीक आहे, परंतु होतंय काय, हा जो हा आहे कोण विक्रेता, हा जो विक्रेता आहे हा विक्रेता एवढ्या किमतीवर आणि एवढ्या नफ्यावर आणि एवढ्या मागणीवर समाधानी नाहीये. तो काय करणार, तो विचार काय करणार आहे की आता इतरांचे सुद्धा जे ग्राहक आहेत ते आपण आकृष्ट करून घेतले पाहिजेत, ते पळवले पाहिजेत. मग त्यासाठी काय करायला लागेल, तर किंमत कमी करावी लागेल. आता ही किंमत कमी करत असताना तो काय विचार करतोय, तो असा विचार करतोय की आपण काय केलं पाहिजे, आपण ही किंमत कमी करत असताना आपण ज्यावेळेला किंमत कमी करू त्यावेळेला इतर जण किंमत कमी करणार नाहीत असा तो विचार करतोय. पण आपण जरी किंमत कमी केली तरी आपला एकंदरीत मार्केटमधला जो सहभाग आहे तो निग्लिजिबल आहे असा प्रत्येक जण विचार करतोय. आपण मार्केटमधले आपलं जे पोझिशन आहे ते निग्लिजिबल आहे, त्यामुळे आपण जे किमती संदर्भातले निर्णय घेऊ त्याचा प्रभाव इतरांवर पडणार नाहीये आणि त्यामुळे इतर जण किंमत कमी करायला जाणार नाहीत असा तो विचार करतोय. आणि त्यामुळे तो काय करतो, किंमत कमी करायचा निर्णय घेतो. ज्यावेळेला तो किंमत कमी करायचा निर्णय घेतो त्यावेळेला त्याचा जो परस्यूट डिमांड कर्व आहे तो बदलतो. ओके, तो D1 असा होतो. ओके, त्याचा परस्यूट डिमांड कर्व जो आहे तो D1 असा होतो. ओके, आता तो D1 असा होत असल्यामुळे तो हा जो D1 होत असल्यामुळे काय होणार आहे, आता ती इथे दोन प्रकारची सिच्युएशन संभवतात. एक म्हणजे B की जिथे संतुलनाची अट आहे, संतुलनाची अवस्था आहे. ओके, B हा एक बिंदू आहे आणि दुसरा आहे E बिंदू, सॉरी हा इथे एक बिंदू आहे E बिंदू. ओके, असे दोन बिंदू दिसत आहेत. आता इथे काय होणार आहे, याला आपण B1 म्हणूया. ओके, हा B बिंदू आहे. ओके, त्यानं आता हा ज्यावेळेला किंमत प्रत्यक्षात काय घडतं, हा ज्यावेळेला किंमत कमी करतो त्यावेळेला सगळेच किंमत कमी करतात. ओके, आणि सगळेच किंमत कमी करत असल्यामुळे प्रपोर्शनल डिमांड कर्व बदलत नाही, पुन्हा इथे तो येतो. ओके, तो पुन्हा इथे येतो. आता पुन्हा इथे आल्यानंतर काय घडतं, अतिरिक्त प्रॉफिट होतं. ओके, तिथं हा खर्च वक्र जो आहे तो बाहेर आहे, म्हणजे त्याला अतिरिक्त प्रॉफिट, अजूनही अतिरिक्त प्रॉफिटच मिळतंय. ओके, इथं अतिरिक्त प्रॉफिट मिळत असल्यामुळे पुन्हा काय होतं, पुन्हा काही जण आकृष्ट होतात आणि पुन्हा काही जण आकृष्ट झाल्यामुळे पुन्हा त्याची मागणी कमी होते. पुन्हा मागणी कमी झाल्यानंतर तो काय करतो, आपली किंमत पुन्हा घसरवायचा प्रयत्न करतो. ओके, आणि ज्यावेळेला तो पुन्हा आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि तो पुन्हा खाली येतो P3 या किमतीपाशी ज्यावेळेला तो येतो. ओके, P3 या किमतीपाशी ज्यावेळेला तो येतो त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला तो या नवीन पूर्वीचा जो त्याचा प्रपोर्शनल डिमांड कर्व आहे त्या डिमांड कर्व पाशी तो येतो. कारण आता किंमत खूप कमी झालेली असते आणि किंमत खूप कमी झालेली असल्यामुळे मार्केटमध्ये किंवा किंमत चांगली कमी झालेली असल्यामुळे मार्केटमध्ये ही मागणी जी 1,000 नगांची होती ती वाढते. ती आता 1,000च्या ऐवजी 5,000 होते, कारण किंमत बरीच कमी झाली, निम्म्यानं कमी झाली आणि ती 5,000 नगांची झाली आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला जास्त मागणी येते. कुणी कुणाचेही ग्राहक वर्ग पळवण्याची गरज नाही, कारण ऑटोमॅटिकली मार्केटमधली किंमतच कमी झाल्यामुळे, कारण हे सगळेच जण अशा प्रकारे वागतात, सगळेजण आपल्या किमती कमी करतात
आणि मार्केटमधली किंमतच कमी झाल्यामुळे बाजारपेठेमधले जे विक्रेते आहेत, विक्रेत्यांना जी प्रत्येकाच्या वाट्याला जी मागणी आहे ती मागणी पण वाढते, आणि ती मागणी पण वाढल्यामुळे काय होतं, ते आता पहिल्या पूर्वीच्या प्रपोर्शनेट डिमांड वक्रावर येतात. आणि पूर्वीच्या प्रपोर्शनेट डिमांड वक्रावर आल्यानंतर इथं हा जो डिमांड वक्र आहे, इथं आता हा संतुलनाचा बिंदू त्यांना ई म्हणून प्राप्त झालाय. हा ई बिंदू आता प्रपोर्शनेट डिमांड वक्रावर पण आहे, आणि या D2 या अपेक्षित डिमांड वक्रावर पण आहे, परसिव्ह डिमांड वक्रावर पण आहे, म्हणजे प्रमाणबद्ध डिमांड वक्रावर पण आहे आणि अपेक्षित डिमांड वक्रावर. त्यामुळे हा संतुलनाचा बिंदू आहे, आणि तोच बिंदू LAC म्हणजे ऍव्हरेज कॉस्ट वक्रावर आहे, तोच बिंदू सरासरी खर्च वक्रावर सुद्धा आहे. ओके, त्यामुळे काय होतं, इथं आता त्यांना सामान्य नफा होतोय आणि हा संतुलनाचा बिंदू आहे, आणि हा दीर्घकाळ टिकणारं संतुलन आहे. इथे आता सगळेजण संतुलित आहेत, कारण इथे आता त्यांना जो नफा होतोय तो सामान्य नफा आहे. ओके, इथून पुढे खाली येण्याचा कोणी प्रयत्न करणार, कारण इथून खाली जर ते गेले, इथं जर कोणी खाली यायचा प्रयत्न केला तर तो तोट्यामध्येच जात राहणार आहे, आणि त्यामुळे त्याला बाहेर पडावं लागेल. त्यामुळे कोणी खाली जाणार नाही, कारण इथून पुढे खाली जाऊन नफ्यामध्ये येण्याची शक्यता फारशी राहत नाही. ओके, त्यामुळे इथून पुढचे सगळे बिंदू जे आहेत, कारण या DD या पूर्वीच्या वक्रावरचे बिंदू जे आहेत, पूर्वीच्या प्रपोर्शनल डिमांड वक्रावरचे बिंदू, ते सगळे आता खाली आहेत या ऍव्हरेज कॉस्ट वक्राच्या. ओके, सगळे खाली आहेत. त्यामुळे त्याने जर खाली किंमत खाली न्यायचा प्रयत्न केला आता, तर मगासारखी सिच्युएशन नाहीये, तो नफ्यामध्ये येणार नाहीये, तो तोट्यामध्येच जाणार आहे. त्यामुळे तो कुणीही आता किंमत खाली करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याचबरोबर सगळे सामान्य नफ्यामध्ये असल्यामुळे कुणी सोडून पण जाणार नाही. त्याचबरोबर सगळे सामान्य नफ्यामध्ये असल्यामुळे कुणी नवीन प्रवेश पण करणार नाही, कारण बाहेरच्या लोकांना आता कळणार, बाहेरच्या विक्रेत्यांना आता कळणार की यांना काही अतिरिक्त नफा होत नाहीये, सामान्य नफाच होतोय. त्यामुळे इथे जाण्यामध्ये काही फारसा हे नाही, आकर्षण नाहीये, आणि त्यामुळे कुणी नवीन पण प्रवेश करणार नाही. आणि त्यामुळे एकंदरीत संपूर्ण मार्केट इथं आता संतुलनाच्या अवस्थेमध्ये असेल. हे आहे ग्रुप इक्विलिब्रियम, हा आहे सामूहिक स्वरूपाचा समतोल. इथं आता सगळेच जण संतुलनामध्ये आहे आणि पूर्ण मार्केट संतुलनामध्ये आहे. ओके, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेंबरलिनचा जो दृष्टिकोन आहे, चेंबरलिनच्या दृष्टिकोनातून अल्प कालावधीमध्ये आणि दीर्घ कालावधीमध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेमधल्या विक्रेत्याचं संतुलन कसं घडून येतं, प्रत्येकाचं आणि ग्रुपचं सुद्धा, हे आपण आज दोन आकृतींच्या सहाय्यानं समजावून घेतलंय.